मार्केटमध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एक काम करायचं. आपल्या डोक्यामध्ये जो काही भ्रम झालेला असतो ना, का जगातली सगळ्यात जास्त अक्कल किंवा जगातली सगळीच अक्कल ही देवानं मला दिलीये, हा आपला भ्रम आपण आपल्या डोक्यातून काढायचा. तो जर भ्रम आपण आपल्या डोक्यातून काढला तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. तर आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत का नेमकी आपलं नुकसान कशामुळे होतं, आणि जर आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर मग आपल्याला काय करायला हवं याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. काही गोष्टी परखड असतील, तुम्हाला राग येईल, रागाला काही हरकत नाहीये. ज्याला चांगला वाटेल व्हिडिओ त्यांनी बघावा, ज्याला नाही वाटेल ते नका बघू. काय आपल्याला काय युट्यूब काय असं काय असा लाखाचा पॅटर्न घेऊन बसला नाही, चला तुमचा व्हिडिओ एवढा आम्ही व्हायरल केला, एवढे घ्या पैसे, काय नाही. तर बघा, पहिली गोष्ट अशी असते का होतं काय, आपण सगळेच लोक कुणी कोर्सेस करतात, कुणी प्रॅक्टिकली शिकतं, कुणी पैसे घालून शिकतं. पैसे घालून म्हणजे इन दी सेन्स स्वतःहून ट्रेड करणार, पैसे जाणार, परत ट्रेड करणार, पैसे जाणार, त्या चुकीतून शिकतं. तर बघा काय होतंय का मार्केटमध्ये असतात दोन प्रकारचे लोक, आणि एक पहिला तो आहे गाढव प्रकार, आणि परत दुसरा प्रकार आहे एक, आता म्हणजे सॉरी, मार्केटमध्ये तीन प्रकारचे लोक असतात, मी तुम्हाला दोनच सांगितले. पहिला एक गाढव, परत दुसरा प्रकार आहे कासव, आणि परत तिसरा प्रकार आहे घोडा. आता हे गाढव जी लोक असतात, त्या गाढव टाईपची लोक असतात, ते गाढव टाईपची लोक काय करतात, याचे कासव टाईपचे लोक काय करतात, आणि ज्या घोड्या टाईपचे लोक असतात ते काय करतात, तर आपण ते जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्यायची आहे का प्रॉफिटेबल ट्रेडर जर व्हायचं असेल आपल्याला, तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट करायची आहे. पहिल्यांदा आपण असं शांत निवांत बसायचे. शांत निवांत बसल्यानंतर आपण आपल्याच कानपडीत मारायचे 2-3, म्हणजे आपलं डोकं ठिकाण्यावरती. कारण मी पण कधी कधी करतो, जर एखादी चूक जर माझ्याकडनं झाली ना तर अशी जोरात कानपडीत मारतो. ती मारणं गरजेचं असतं. ती मारली तरच मग आपल्याला समजतंय बाबा, जर चूक केली तर कानपडीत बसते. काही लाजायचं बेजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही. चूक झाली तुमच्याकडनं, तुम्ही तुमच्याच कानपडीत मारा, म्हणजेच काय होईल का ती चूक परत होणार नाही. आणि मग काय, आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना बऱ्याचशा गोष्टी काय करतो, एक तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितले लोक कोर्सेस करतात, बरेचसे कोर्सेस विकतचे करतात, काय फुकटचे करतात, काय युट्यूब वरती बघून करतात. पण आता इथे आपण काय करतो का बरेचसे लोक नाव ठेवतात, अरे त्याचा कोर्स काही चांगला नाही, अरे त्याचा कोर्स काही चांगला नाही. कोर्स तसे जर आपण बघितले तर मुळात कुठलाच कोर्स चांगला नसतो. कोर्स करून लोक खूप काही पैसे कमवतात असंही नाहीये, आणि कोर्स करून लोक लखपती करोडपती झालेत असंही नाहीये. आपल्याला पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचंय, काय लक्षात ठेवायचं आहे, भगवान श्रीरामाचं नाव घ्यायचंय. काय घ्यायचंय, तर ते होते एक पत्नीव्रता. ओके, आता तुम्ही म्हणाल आम्हाला का ज्या 4 बायका आहे का, नसतीलही, पण आपल्याला नाव ठेवायचे नाही कोणाला, फक्त आपल्याला लक्ष ठेवायचे भगवान श्रीराम डोळ्यासमोर आणायचे. त्यांचं काय लक्ष होतं, एक पत्नीव्रता. आणि तसंच आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी असेल, आता ही काय असते, तुम्हाला मार्केटमधली स्ट्रॅटेजी विकत नाही घ्यायची. साधे सोपे 2-4 इंडिकेटर असतात. त्यातला तुमचा सुपर ट्रेंड असेल, बॉलिंजर बँड असेल, कोणी RSI वरती काम करत असेल, खूप काय मार्केटमध्ये डीपमध्ये नॉलेज घ्यायचं नाहीये. 2-4 इंडिकेटर शिकायचे, लय शिकायचे नाहीयेत. लय शिकलं का काय म्हणतात आपल्याकडे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ओके, म्हणजेच जो काही माणूस लय शहाणा असतो ना त्याला काय भेटत नाही, त्याच्या हातात काय भेटत नाही. जे आपण जर समजा तुम्हाला सुपर ट्रेंड जर सुटेबल वाटत असला, कारण सुपर ट्रेंड इंडिकेटर मी वापरतो, खूप छान आहे, आणि त्यावरती जर समजा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावला आणि 50 EME जर लावला, आणि जर आपण तो सुपर ट्रेंड सेटिंग मध्ये थोडी चेंज करायची, सुपर ट्रेंड सेटिंग मध्ये आपण जो तुम्हाला 10-3 येतो तो 10-3च्या ऐवजी 10-3.5 करा, आणि एक सुपर ट्रेंड तुमचा 10-3चा करा. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही समजा 2 सुपर ट्रेंड लावले आणि एक आपला 50 EME ची ट्रेंड लाईन जर लावली, ज्यावेळी तुमचा सुपर ट्रेंड हा पॉझिटिव्ह मध्ये येतो किंवा ग्रीन झोन मध्ये येतो, त्याच वेळी जर तुमचा चार्ट जर 50 EME च्या वरती जर असेल, तर जोपर्यंत तुमचा सुपर ट्रेंड निगेटिव्ह जात नाही किंवा जो चार्ट तुमचा 50 EME च्या खाली जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडमध्ये बनवून राहायचंय. तुमचा सुपर ट्रेंड जो आहे तो सुपर ट्रेंड तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप लॉसचं काम करतो. म्हणजेच आपल्याला जरी एखाद्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस वाजला तर आपलं नुकसान कमी होतं, पण
जोपर्यंत मार्केटचा पूर्णपणे ट्रेंड बुलिश आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी ट्रेडमध्ये बनून राहतो. तर हा सेटअप आहे. जर तुम्ही समजा असा तुमचा जो काय सेटअप असेल तो जर कंटिन्यू केला, कंटिन्यू म्हणजे काय, एक दिवस नाही, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, वर्ष, 2 वर्ष असं जर केलं किंवा महिनाभर जरी केला तरी तुम्ही त्या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेड व्हाल. ओके. नाही तर होतं काय, आपण काय करतो, आपण करतो असं, एक 7-8 दिवस या मित्राने सांगितली स्ट्रॅटेजी, एखादा युट्यूब चॅनल बघितला, माझा युट्यूब चॅनल बघितला, मी पण काय करतो कधी कधी आपल्या चॅनलवरती समजा काही लोकांना काय असते, लोकांना वेगवेगळे विषय लागत असतात. मी त्या ठिकाणी कधी आपला पिवट पॉईंट असेल, कधी बॉलिंजर बँड असेल, कधी त्या ठिकाणी आपलं मुव्हिंग ॲव्हरेज असेल, सुपर ट्रेंड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मी त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज टाकतो. पण मग याच्यातलं तुम्हाला कुठल्या तरी एका प्रकारे काम करायचं आहे आणि कुठल्या तरी एका प्रकारे काम करताना लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही समजा ऑप्शनमध्ये काम करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये काम करताना निफ्टीमध्ये काम करत असाल तर निफ्टीमध्येच करा. कारण होतं काय, जर समजा तुम्ही ह्या ठिकाणी काम करत, मी तुम्हाला सांगितलंय बाबा सुपर ट्रेंडनुसार काम करायचे, पण तुम्ही आली लहर आणि कधी पण ट्रेड घेतला असं चालत नाही. जर तुम्ही निफ्टीमध्ये काम करत असाल, जर समजा ऑप्शनमध्ये काम करत असाल, पहिल्यांदा तुमच्या स्क्रीन समोर मार्केट चालू होण्याच्या अगोदर किंवा मार्केट चालू झाल्यानंतर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक निफ्टीचा कॉल असेल आणि एक निफ्टीचा पुट असेल का ज्याचा प्रीमियम अराउंड 70 ते 100 रुपयाच्या आसपास असेल, असा एक कॉल आणि असा एक पुट तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या याच्यावरती स्क्रीनवरती लावायचा आहे. पण जर तुम्ही काम ऑप्शनमध्ये करत असाल तर तुम्हाला टाइम फ्रेम 1 मिनिटाचा लावायचा आहे. टाइम फ्रेम 1 मिनिटाचा लावायचा आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला खूप लेट ट्रेड भेटतील. 1 मिनिटाचा टाइम फ्रेम लावायचा आहे कॉल आणि पुट, आणि ज्या ठिकाणी तुमचा सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं का सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे, 50 EMA वरती चार्ट गेलाय, त्या ठिकाणी बाय करायचंय. सुपर ट्रेंड मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक स्टॉप लॉस येतो, तो फॉलो करायचा आहे. जोपर्यंत तुमचा स्टॉप लॉस वाजत नाही तोपर्यंत ट्रेडमध्ये बनवून राहायचंय. आणि ट्रेड करताना शक्यतो दुपारी साधारणतः 2:30 नंतर ट्रेड हे आपल्याला शक्यतो घ्यायचे नाहीत. सकाळी जो ट्रेड घ्यायचा आहे, सकाळी मार्केट चालू झाल्यापासून 5 मिनिटं म्हणजे 9:20 पासून ट्रेड घ्यायचा आहे, तर साधारणतः 2:30 वाजेपर्यंत ट्रेड घ्यायचे. समोर तुमचा दोन्ही कॉल आणि पुटचा चार्ट असला पाहिजे आणि तुमचं कंटिन्यू लक्ष असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेशन भेटेल बाबा ट्रेंड तुमचा निगेटिव्ह झालाय, कॉलचा निगेटिव्ह जर झाला तर पुढचा पॉझिटिव्ह होऊ शकतो. कधी कधी तुमचा कॉलचा निगेटिव्ह होतो पण पुढचा पॉझिटिव्ह होत नाही, मग आपल्याला नाही ट्रेड घ्यायचा. आपल्याला ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड भेटेल कॉल आणि पुटमध्ये त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा. घेतल्यानंतर पहिलं काम करायचं स्टॉप लॉस लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस त्याला ट्रायल करत 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 वरती जायचे. असं जर तुम्ही केलं नाही तर काय होणार, कधी निफ्टीचा बघितला, थोड्या वेळ बँक निफ्टीचा बघितला, मग कधी कधी एखादा चांगला मोमेंटम निघून जातो तुमचा, इकडं चांगला ट्रेड निघून जातो, ते नाही करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं भगवान श्रीरामांना लक्षात ठेवायचं, एक पत्नी व्रता व्हायचं. म्हणजेच तुम्हाला जर समजा ऑप्शनमध्ये काम करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पाळावंच लागेल. त्या ठिकाणी तुम्ही मग जर दिवसभरामध्ये 2-3 ट्रेड भेटतात, कसेही जरी केले तरी कधी तुम्हाला एखाद्या वेळेस कॉलमध्ये भेटतो किंवा पुटमध्ये भेटतो. आणि आणखीन एक महत्वाचं, जर तुम्हाला पहिला ट्रेड जर चांगला भेटला, चांगला प्रॉफिट जर झाला, त्यामध्ये कमीत कमी समजा तुमचा एक 70 रुपयाचा प्रीमियम आहे, 90 रुपये जर झाला तर त्या ठिकाणी म्हणजे 20 रुपये तुम्हाला भेटतात, 30% रिटर्न भेटतात. असा जर तुमची पहिला ट्रेड चांगला प्रॉफिटेबल जर झाला तर त्या ठिकाणी ओके टाटा बाय बाय करायचं आहे आणि तुमचा सेटअप बंद करायचा आहे, मस्तपैकी फिरायला जायचं किंवा काम करायला जायचं. जर असं केलं आणि असं कंटिन्यू केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला प्रॉफिट होईल. आणि मग आता हे मी तुम्हाला सांगितलंय, जर तुम्हाला प्रॉफिटेबल समजा व्हायचं असेल तर आता आपला पहिला विषय राहिलाय गाढव, कासव, घोडा. गाढव टाईपचे लोक कसे असतात माहितीये का, मित्रांनी सांगितलं, युट्यूब चॅनलवरती बघितलं, जी बिझनेस अनिल सिंघवीने सांगितलं, CNBC आवाजमध्ये बघितला ट्रेड एखादा, बिनधा डोळे झाकून चला, म्हणजे आज मला काम बॉलिंजर बँड वरती करायचं, आज मला काम RSI वरती करायचं, अनिल सिंघवीने सांगितलं तो कॉल घ्या, म्हणजे आपल्या याच्यावर जी बिझनेस वरती सांगितले हा कॉल घ्या, तिकडे CNBC ला सांगितलंय तो कॉल घ्या. अशी जी लोक आहेत त्याला आपण गाढव छाप लोक म्हणू शकतो. अशी लोक मार्केटमध्ये सक्सेस होत नाहीत. मग आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये यायचं ते ठरवा. आता तुम्हाला सांगितलं कासव. कासव हे संत गतीने चालतं. मार्केटमध्ये आपण जर संत गतीने चाललो तरच त्या ठिकाणी सक्सेस होतो. अशी लोक सक्सेसफुल होतात. म्हणजेच कुठली तरी एक तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची, त्यावरती जर तुम्हाला ट्रेड जर भेटला तरच त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा. कुठलं तरी एखादं इन्स्ट्रुमेंटच करा. मार्केट खूप मोठा महासागर आहे, 5,000 कंपन्यांचे स्टॉक्स आहेत, सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी समजा इक्विटीमध्ये काम करत असाल तर मी तुम्हाला सांगितलेली जी स्ट्रॅटेजी आहे सुपर ट्रेंड,
आणि 50 EMA 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही जर समजा एखादा स्टॉक करत असेल तर त्या स्टॉक वरती कॉन्सन्ट्रेशन करा. त्यामुळे तुम्हाला आठवड्यामध्ये 2-3 चांगले ट्रेड भेटतात, मग तुम्ही त्याच करा. जर ऑप्शन मध्ये करत असेल तर तुम्हाला मी सांगितलं आता 1 मिनिटाची टाइम फ्रेम आणि फक्त निफ्टी एकाच, आता जे काही तुमचे बरेचसे ब्रोकर असतात त्यामुळे तुम्हाला काय करता, चार्ट लेआउट करता येतो. त्यामुळे तुम्हाला एकाच वेळेस 4-6 असे एकाच वेळेस इन्स्ट्रुमेंट ऍड करता येतात. ओके, म्हणजे एकाच वेळेस तुम्ही 6 प्रकारचे कॉल जे काय असतील तुमचे, म्हणजे आपले 6 प्रकारचे ऑप्शन्स असतात ते तुम्ही एकाच वेळेस तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. आपल्याला खूप नाही बघायचे, 2च बघायचे. तर हे जे कासवच्या गतीने जाणारे लोक असतात ते त्यांच्या याच्यावरती स्ट्रॅटेजीवरती ठाम असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं मग अशी जर चुकलं तर ते स्वतःच्या कानपडी सुद्धा मारून घ्यायला हरकत नाही असं मानतात, मारून घेतात, म्हणजे चूक लक्षात घेतात. आणि तसे ते गाढव टाईपचे लोक करत नाही. आणि मग आता हेच लोक मार्केटमध्ये सक्सेस होतात. आणि त्यानंतर आता तुम्हाला मी सांगणार होतो का घोडे टाईपचे लोक काय करतात, आता त्यांना एखादी स्ट्रॅटेजी चांगली वाटली आणि किंवा कुठलाही मार्केटमध्ये काही अनुभव नसतो, काही नसतं, पहिला एखादा ट्रेड घेतात, अनुमान धक्का, म्हणजेच आमच्याकडे म्हणतात ना बाबा राम भरोसे ट्रेड, असा एखादा ट्रेड घ्यायचा. त्यामध्ये जर त्यांना चांगले पैसे भेटले तर त्यांना वाटतं अरे माझ्याशिवाय हुशार माणूसच मार्केटमध्ये नाही. दुसऱ्या ट्रेडमध्ये पहिल्यांदा 1-2 लॉटमध्ये काम केलं असतं, दुसऱ्या लॉटमध्ये 15-20 लॉटमध्ये काम करतात, सगळे कॅपिटल त्या ठिकाणी लावतात. असं वाटतंय का एका दिवसात मला अंबानी व्हायचंय आणि त्या ठिकाणी एका दिवसात सगळं कॅपिटल बसून जातं किंवा 50%, 60% नुकसान होतं. नेमकी होतं काय, 1-2 लॉटमध्ये मार्केटमध्ये काम केलं ना ते नेमकी आपण त्या ठिकाणी ट्रेडमध्ये सक्सेस भेटतो. पण ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करतो त्यावेळेस मार्केट नेमकी उलट फिरतं. किंवा मग आपल्याला खाली येत असताना जर समजा एखाद्याने कॉल ऑप्शन बाय केलं किंवा एखाद्याने एखादा स्टॉक घेतला, खाली येतो, शॉर्ट केला तर वरती जातो आणि आपल्याला एवढा मोठा लॉस बघून आपण त्या ठिकाणी तो ट्रेड लॉस मध्ये काढतो आणि त्यानंतर परत तो ट्रेड रिव्हर्सल होतो. असं होतं. अशांना आपण म्हणतो घोडे टाईप लोक. तेव्हा आपल्याला ना गाढव व्हायचंय ना घोडा व्हायचं, आपल्याला कासवाच्या गतीने चालायचंय. कासवाच्या गतीने जर तुम्ही चाललात तरच तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये यश मिळेल. आता तुम्ही म्हणाल सर एवढी अक्कल शिकवायची गरज काय, तर अक्कल शिकवणं गरजेचं आहे, कारण आम्ही सुद्धा काय लगेच आलो लगेच पैसे कमवले असं नाही. लॉस होतात मार्केटमध्ये, लॉस मेकिंगच ट्रेडर. पण जर त्याने चुका सुधारवल्या, जर तो त्याच्या चुकीतून जर काही शिकला तरच तो त्या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. जो कोण तुम्हाला सांगतो ना की मी मार्केटमध्ये आल्यापासून कधी लॉसच बघितला नाही, तो माणूस एकतर काय असतो, देवाचा अवतार असतो किंवा तो आपल्याला मूर्ख बनवत असतो, हे तुम्ही नक्की ठरवा. म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलंय का जर तुम्हाला मार्केटमध्ये इन द सेन्स सगळा गोषवारा, जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर कासवाच्या गतीनं चला. गाढव बनू नका, घोडाही बनायचा प्रयत्न करू नका. कुठली तरी एखादी तुमची स्ट्रॅटेजी असेल, ती स्ट्रॅटेजी कंटिन्यू फॉलो करा. एकाच इन्स्ट्रुमेंटमध्ये काम करा. खूप काही सगळंच मार्केट आपल्या पोटात घ्यायचा प्रयत्न करू नका. आपलं पोट छोटं आहे, मार्केट खूप मोठं आहे, तो प्रयत्न करू नका. जर आपण समजा आपल्याकडनं चूक झाली तर कुठेतरी घरामध्ये तरी असेल तरी दरवाजा लावून घ्या, कानपडीत एक मारा, ही चूक का केली, मी परत करणार नाही, आणखीन ह्या पण बाजूला एक मारा. म्हणजे काय होईल का पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेड करताना लक्षात घ्याल अरे यार आपलाच हात आपल्याला खूप लागतोय. असं जर तुम्ही केलं तरच आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल ट्रेड होऊ शकतो. जरासे काही शब्द हे कठीण वाटत असतील, कटू वाटत असतील, पण ते सत्य आहे, कारण मी पण त्यातून गेलोय, आपणही सगळे लोक त्यातून गेलेले असाल. ओके, तेव्हा आता इथे थांबूया आपण आणि बघूया आता कोण कोण उद्यापासून कोण कोण सुधारतंय, आणि जे लोक सुधारतील अशा लोकांनी कॉमेंट्स पण करत चला. ओके, तर थांबूया इथे आपण. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.